2013 मध्ये क्रिकेट आणि IPLच्या इतिहासात एक घटना घडली, जिचे परिणाम 2016-17 मध्ये दिसले आणि चेन्नई आणि राजस्थानच्या टीमवर 2 वर्षांसाठी बंदी घालण्यात आली. आता सध्याच्या IPL मध्येही दोन टीम्सवर मॅच फिक्सिंगचे आरोप करण्यात येत आहेत. यातली पहिली टीम राजस्थान रॉयल्स आणि दुसरी टीम मुंबई इंडियन्स. या सीझनमध्ये मुंबई इंडियन्स खतरनाक कमबॅक करून टॉप 4 मध्ये आहे, तर राजस्थान रॉयल्स बॉटम 3 मध्ये आहे. पण मग या टीम्सवर फिक्सिंगचे आरोप कशामुळे? तर राजस्थानवर मागच्या 3 मॅचेसमधल्या परफॉर्मन्सवरून, तर मुंबईवर अंपायर्स आणि अपोजिट टीममधल्या एका प्लेअरवरून फिक्सिंगचे आरोप होत आहेत. पण दोन्ही टीम्सवर हे आरोप नेमके काय होत आहेत? IPL मध्ये नेमकं काय सुरू आहे? पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू. सगळ्यात पहिल्यांदा बोलूयात राजस्थान रॉयल्स बद्दल. राजस्थान या सीझनच्या पहिल्या 9 पैकी 7 मॅचेस हारली. आता खेळात काय हारजीत होत राहते, पण मागच्या 3 मॅचेसमध्ये राजस्थान आणि पराभव यातलं अंतर अत्यंत कमी आहे. राजस्थानची यातली पहिली मॅच होती दिल्ली बरोबर. जिंकण्यासाठी राजस्थानला 189 रन्स करायचे होते. राजस्थाननं 19 ओव्हर्समध्ये 3 विकेट्सच्या बदल्यात 180 रन्स केले. त्यांना जिंकण्यासाठी 6 बॉलमध्ये 9 रन्स हवे होते. क्रीजवर शिमरॉन हेटमायर आणि ध्रुव जुरेल होते, दोघंही वेल सेट बॅटर. दिल्लीकडून शेवटची ओव्हर टाकणार होता मिशेल स्टार्क, पण राजस्थानला फक्त 8 रन्सच करता आले. मॅच सुपर ओव्हरमध्ये गेली. गडबडलेल्या राजस्थाननं यशस्वी जयस्वाल आणि नितीश राणाला न पाठवता हेटमायर आणि रियान परागला सुपर ओव्हरमध्ये खेळायला पाठवलं. मग ही पण ओव्हर मिशेल स्टार्कने एकदम टाईट टाकली आणि दिल्लीनं मॅच जिंकली. राजस्थानच्या तोंडातला घास दिल्लीने पळवला. पुढची मॅच होती लखनौ बरोबर. पहिल्या इनिंगमध्ये लखनौनं 180 रन्स केले. राजस्थानला 18 बॉलमध्ये 25 रन्स करायचे होते, पण सेट झालेले जयस्वाल आणि पराग आउट झाले. या मॅचमध्ये पण राजस्थानला शेवटच्या ओव्हरमध्ये 6 बॉल 9 रन्स करायचे होते. क्रीजवर मागच्या मॅचमधले तेच दोघं, हेटमायर आणि जुरेल. मॅच अगदीच टप्प्यात होती. शेवटची ओव्हर टाकत होता अवेश खान. अवेश खाननं या ओव्हरमध्ये फक्त 6 रन्स दिले आणि लखनौनं मॅच जिंकली. मग लोकांनी राजस्थानच्या टीमवर प्रश्नचिन्ह उपस्थित करायला सुरुवात केली. टीममध्ये कॅप्टन्सीवरून वाद आहे का? संजू सॅमसनला ठरवून साईडलाईन केलं जातंय का? इतक्या जवळ जाऊन तेच बॅटर मोक्याच्या क्षणी आउट कसे होत आहेत? असे अनेक प्रश्न विचारले जाऊ लागले. प्रश्न विचारणाऱ्यांमध्ये सगळ्यात मोठं नाव होतं भाजपचे आमदार आणि राजस्थान क्रिकेट असोसिएशनचे ॲडहॉक कमिटी कन्व्हेनर जयदीप बिहानी. जयदीप बिहानी माध्यमांशी बोलताना म्हणाले, होम ग्राउंडमध्ये शेवटच्या ओव्हरमध्ये इतके कमी रन्स करायचे असताना हारणं हे काय दर्शवतं? राजस्थान रॉयल्स आणि त्यांचे मालक याआधी पण वादात अडकले आहेत. लहान मुलांनी जरी ही मॅच बघितली तरी ते सांगू शकतात मॅच फिक्स झाली होती म्हणून. यांची चौकशी झाली पाहिजे. राजस्थान रॉयल्सवर थेट फिक्सिंगचे आरोप झाल्यानं आणि त्यातही आरोप करणारे क्रिकेट प्रशासनाचे अधिकारी असल्यानं सगळीकडे या गोष्टीची चर्चा व्हायला लागली. राजस्थान रॉयल्सकडून यावर प्रत्युत्तर सुद्धा आलं. राजस्थान रॉयल्सचे व्हाईस प्रेसिडेंट राजीव खन्ना म्हणाले, RCAच्या ॲडहॉक कमिटी कन्व्हेनर यांच्या स्टेटमेंटला कोणताही आधार नाही आणि आम्ही त्याचा निषेध करतो. याची तक्रार आम्ही मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांच्याकडे केली आहे. अशा स्टेटमेंट्समुळे प्लेयर्स खचून जातात. BCCIची अँटी करप्शन टीम इथे मॅचच्या आधी, मॅच सुरू असताना आणि मॅच नंतर पण बसलेली असते. त्यामुळे हे सगळं खोटं आहे. यावर BCCIच्या अधिकाऱ्यांनीही माध्यमांशी बोलताना स्पष्टीकरण दिलंय. BCCIचा अँटी करप्शन विभाग 24 तास अशा गोष्टींवर लक्ष ठेवून असतो. त्यामुळे या आरोपांमध्ये काहीही तथ्य नाही. मग तरीही हे आरोप का होत आहेत? तर RCAला BCCIने डिझॉल्व्ह केलेलं आहे. IPLचं राजस्थानमधलं सगळं नियोजन राजस्थान स्टेट स्पोर्ट्स काउन्सिल बघत आहे. त्यात RCAच्या निवडणुका जवळ आलेल्या आहेत. त्यामुळे उगीच वाद निर्माण केले जात आहेत का? आधी RCAला होम मॅचची 1800 तिकीटं मिळायची. या सीझनला 1000 ते 1200 तिकीटं दिली जात आहेत. त्यामुळे हा वाद तयार केला जातोय का? असे आरोप सुद्धा आता होत आहेत. आता जरी मॅच फिक्सिंगचे आरोप BCCI आणि राजस्थानच्या टीम मॅनेजमेंटने नाकारले असले तरी टीम या सीझनला मेजर गणली आहे. राजस्थानची तिसरी मॅच बँगलोर सोबत झाली. त्या मॅचमध्ये 12 बॉलमध्ये 18 रन्स राजस्थानला करता आले नाहीत. 19व्या ओव्हरमध्ये हेझलवूडने फक्त 1 रन देत 2 विकेट्स घेतल्या. शेवटच्या ओव्हरमध्ये त्यांना फक्त 5 रन्स काढता आले. परत एकदा राजस्थानने तोंडातला, चावलेला, घशात जात असलेला घास समोरच्या टीमला खायला दिला. हे झालं राजस्थानचं प्रकरण. आता मुंबई इंडियन्सवर मॅच फिक्सिंगचे आरोप का होत आहेत? तर झालं असं की मुंबई हैदराबादची मॅच होती. मुंबई पहिली बॉलिंग करत होती. तिसरी ओव्हर दीपक चहर टाकत होता आणि स्ट्राईकला होता ईशान किशन. तिसऱ्या ओव्हरचा पहिलाच बॉल चहरनं गुड लेंथवर टाकला. किशनने बॉल थर्ड मॅनला मारायचा प्रयत्न केला, पण बॉल बॅट आणि थायपॅडच्या अगदी जवळून गेला आणि कीपर रिकल्टननं कॅच घेतला. पण किशनला वाटलं बॉल बॅटला लागला आणि तो पॅव्हेलियनकडे 3 पावलं चालला. पण एवढ्यात त्याला दिसलं
की अंपायरनं वाईड बॉल दिलाय. बरं, या दरम्यान मुंबईच्या एकाही प्लेअरनं अपील केलेलं नव्हतं. दीपक चहर फॉलो थ्रू कंप्लीट करून माघारी चालला होता. पण एवढ्यात अंपायरला दिसलं की किशन आपण आऊट झालोय हे समजून पॅव्हेलियनकडे चाललाय. मग किशनने पॅव्हेलियनकडे 3 पावलं चालल्यावर बघितलं की अंपायरनं वाईड बॉल दिलाय. मग किशन क्रीजकडे जायला मागे वळायला लागला आणि अंपायरनं आपला वाईडचा निर्णय बदलून हळूहळू हात आणि बोट वर करून किशन आऊट असल्याचा सिग्नल दिला. आता अंपायर ईशान किशनला आऊट देतोय हे चहरनं रनअप घ्यायला जाताना बघितलं आणि चहरनं अपील केलं. त्याच्या आधीच अंपायरने किशनला आऊट दिलेलं होतं. मग किशन पण आपण आऊट झालोय हे समजून बाहेर गेला. पण स्निकोमीटरमध्ये दिसलं की बॉल बॅटला लागलेला नाही. किशन आऊटच नव्हता. मग यावरून ईशान किशन आणि अंपायरवर मॅच फिक्सिंगची टीका व्हायला लागली. लोक म्हणायला लागले की मुंबईनं अंपायरला फिक्सिंग करायला लावलं, मुंबई इंडियन्सनं ही मॅच फिक्स केली. ईशान किशन मुंबईचा जुना प्लेअर असल्यानं त्यांना आऊट नसतानाही पॅव्हेलियनचा रस्ता पकडला. आऊट झाल्यावरही आणि टीमनं मॅच हारल्यावरही त्याच्या चेहऱ्यावर कसलंच दुःख नव्हतं. यामुळं ही फिक्सिंगच आहे असा आरोप ईशान किशन आणि मुंबई इंडियन्सवर केला जाऊ लागला. आता यात अंपायरनं चुकीचा निर्णय दिला का हे बघूयात. मुळात प्लेयर्सने अपील न करता अंपायर बॅटरला आऊट देऊ शकत नाही. एका वर्षापूर्वी अशीच घटना घडली होती. ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिजमध्ये T20 मॅच होती. विंडीजची बॅटिंग सुरू होती. 19व्या ओव्हरमध्ये स्पेन्सर जॉन्सननं बॉल टाकला, अल्झारी जोसेफनं मारला आणि रन काढायला पळाला. मग मिशेल मार्शने बॉल अडवून नॉन स्ट्रायकर एंडला थ्रो केला. जॉन्सनने बॉल कलेक्ट केला आणि स्टंप उडवले. पण ऑस्ट्रेलियाच्या एका पण प्लेअरने आऊटसाठी अपील केलं नाही आणि सेलिब्रेशन करायला सुरुवात केली. तेव्हा अंपायरने त्यांना थांबवलं आणि म्हणाला, थांबा, कुणीही अपीलच केलेलं नाही. मग ऑस्ट्रेलियाचा फिल्डर टीम डेव्हिड म्हणाला, जेरार्ड, मी अपील केलं होतं खरंच, पण काहीच उपयोग झाला नाही. अल्झारी जोसेफ क्लिअर आऊट होता, पण एकाही फिल्डरने अपील न केल्यामुळे अंपायरने आऊट दिला नाही. आता खरंच असा नियम आहे का? तर नियम 31.1 नुसार फिल्डरने अपील केल्याशिवाय अंपायरने बॅटर आऊट जरी असला तरी आऊट द्यायचं नाही. हाच नियम मुंबई आणि हैदराबादच्या मॅचला लावला तर मुंबईच्या एकाही फिल्डरने अपील केलं नव्हतं, तरी अंपायरने ईशान किशनला आऊट दिलं. ईशान किशन अंपायरच्या निर्णयाविरुद्ध रिव्ह्यू घेऊ शकला असता, पण त्याने तसं केलं नाही आणि पॅव्हेलियनचा रस्ता पकडला. यामुळे सोशल मीडियावर लोकांनी मुंबई इंडियन्सने फिक्सिंग केली असे आरोप करायला सुरुवात केली. खरं तर अंपायरने आपल्या वाईडच्या निर्णयावर ठाम राहायला पाहिजे होतं, पण त्याने आपला निर्णय बदलला. पण किशन आपण आऊट झालो असं समजून जायला निघाल्यावर त्यानं आपला निर्णय पुन्हा बदलला. एकंदरीतच राजस्थानने मागच्या 3 मॅचमध्ये केलेल्या हाराकिरीमुळे आणि मुंबई हैदराबादच्या मॅचमध्ये अंपायरने दिलेल्या वादग्रस्त निर्णयामुळे या दोन्ही टीम्सवर मॅच फिक्सिंगचे आरोप होत आहेत. पण एका बाजूला विषय फक्त आरोपांचा आहे आणि दुसऱ्या बाजूला अंपायर आणि ईशान किशनकडून झालेल्या एका चुकीचा. मुळात फिक्सिंगचा सीन असता तर कळेपर्यंत सीझन संपतो. हा IPLचा इतिहास आहे. या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि IPL बद्दलचे इंटरेस्टिंग व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.